तर एबीपी माझाच्या बातमीचा अत्यंत सकारात्मक आणि समाधानकारक इम्पॅक्ट वर्ध्यामध्ये दिसून आलाय। काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रकरण आणि त्या संदर्भातील वेगवेगळी कारणं पुढे आणली होती। सेलू शेकापूर गावातील प्रीतम पवार नावाचा मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातल्या आश्रमशाळेकडून गेली 2 वर्ष टीसी मिळत नसल्यामुळे शाळा बाह्य ठरला होता। एबीपी माझानं प्रीतम पवार गेले 2 वर्ष शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असून शिक्षणापासून तो वंचित असल्याचं वास्तव दाखवलं होतं आणि त्यानंतर चंद्रपूरमधील संबंधित आश्रमशाळेनं प्रीतमच्या शेकापूरमधील घरी टीसी आणून दिली। त्यानंतर प्रीतमच्या आईवडिलांनी लगेच शेकापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रीतमचं ॲडमिशन केलंय आणि 2 वर्षांपासून खंडित झालेला प्रीतमचा शैक्षणिक प्रवास पुन्हा एकदा सुरू झालाय। सध्या प्रीतमला शेकापूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 3रीच्या वर्गात प्रवेश मिळालाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। 2 वर्षापासून खंडित झालेला शिक्षणाचा प्रीतमचा प्रवाह जो आहे तो आता पुन्हा सुरू झालेला आहे। प्रीतम, रोज शाळेत येतो तू? हो किती वाजता येतो आणि शाळेत बरं वाटते का तुला? हो वाटते। चांगलं वाटते शाळेत? हो आता रोज येणार शाळेमध्ये की काय पुन्हा गावामध्येच असं इकडे तिकडे फिरत राहणार की रोज शाळेत येणार? रोज आले ना रोज। शिकायला आवडते? हो रोज हा येतो आहे का? आणि त्याची जी एक शैक्षणिक प्रगतीमध्ये खंडित झाली होती, आता हा पुन्हा शिक्षण सुरू करताना काही त्रास जाणवतोय त्याला? तो रोज येत आहे शाळेत, म्हणजे जेव्हापासून तो दाखल झाला या शाळेमध्ये रोज त्याचं येणं आहे आणि म्हणजे अभ्यासामध्ये त्याला आवड आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सामावून घेऊ शकू त्यांना आणि म्हणजे शिकवू शकू त्याच्या क्षमतेनुसार। 2 वर्ष तो शाळाबाह्य ठरलेला होता आणि गावात इकडे तिकडे नुसतं फिरत होता कारण त्याचा काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम झालेला होता। मात्र आता जेव्हा तो शिक्षण पुन्हा सुरू करतोय, तो प्रगती करू शकेल आणि इतर विद्यार्थ्यांसोबत समतोल साधू शकेल? बरोबर आहे, त्याला थोडाफार म्हणजे अडथळा जाईलच आता, कारण तो कसं म्हणजे घरी असल्या कारणाने किंवा म्हणजे खंडित पडलं ना शिक्षण त्याच्यामुळे। पण आम्ही आमच्या योग्य क्षमतेनं किंवा त्याच्या क्षमतेनुसार त्याला योग्य प्रवाहात आणण्याचा निश्चितच प्रयत्न करू। एबीपी माझाने प्रयत्न केले आणि जी शाळा होती ज्यांनी त्याची टीसी जी आहे ती देण्यास नकार दिलेला होता, त्या शाळेलाही जाग आली, काहीशी त्यांना लाज वाटली आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 वर्षापासून न दिलेली टीसी प्रीतमच्या घरी आणून दिली आणि आता प्रीतमचा पुन्हा नियमानुसार रीतसर शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे। नक्कीच एक सकारात्मक बाब आहे आणि समाधान देणारी बाब आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, सेलू शेकापूर, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।